हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं उन्हाळा स्पेशल बटाट्याचे चिप्स कसे करायचे ते पाहणार आहे। छान असे बघा, बटाट्याचे चिप्स वेपर्स छान असे होतात आणि मस्त असे आणि एकदम छान कुरकुरीत होतात बघा। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, तुमचे पण चिप्स बटाट्याचे एकदम छान होतील बघा। अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त आणि एकदम पातळ एकदम छान झालेले आहेत। एकदम उपवासला छान लागतात बघा। आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इथे सर्वप्रथम बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी मी 1 किलो बटाटे असे मोठे आणि पातळ सालीचे घेतलेले आहेत। ह्यामुळे चिप्स छान होतात या बटाट्याचे बघा। एकदम मस्त असे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 ते 3 वेळा। आता याचे आपण साल काढून घेणार आहे बघा। अशा पद्धतीने छान असं साल काढून घ्यायचं। साल काढून झाल्यानंतर पटकन आपण पाण्यात टाकून घेणार आहे हे बटाटे। साल काढल्यानंतर वर ठेवायचं नाही, हवा लागून द्यायची नाही, नाहीतर ते काळे पडतात बघा। असे छान असे साल काढल्यानंतर मी इथे पाणी घेतलेलं आहे पातेल्यात, त्यात असं ठेवायचे टाकायचे बघा, म्हणजे ते काळे पडत नाहीत। याच पद्धतीने सगळ्या बटाट्यांच्या मी साली काढून घेणार आहे आणि असं पाण्यात ठेवून देणार आहे बघा। छान असं सगळ्या बटाट्यांच्या इथे मी याच पद्धतीने साली काढून घेणार आहे बघा। इथे सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत बघा। मी पाण्यात घातलेले आहेत बटाटे या पद्धतीने, अजिबात वर ठेवायचे नाहीत, छान असे पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे काळे पडत नाहीत। आता याचे आपण चिप्स पाडून घेऊया। छान असं मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चिप्स कटर घेतलेला आहे बघा। छान असे याने मी छान अशा चिप्सच्या स्लाइस करून घेणार आहे बघा। इथे बघा या पद्धतीने मी चिप्स करून घेते बघा, स्लाइस करून घेते या पद्धतीने। ज़्यादा जाड नाही, ज़्यादा पातळ नाही, या पद्धतीच्या बनवून घ्यायच्या बघा। या पद्धतीने मी सगळे चिप्स पाडून घेतलेले आहेत बघा, छान असे बघा। आता यातलं पांढरं पाणी दिसते ते सगळं काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने चिप्स पाडून घेतलेले आहेत। 4 ते 5 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून यातलं स्टार्च आहे ते निघून जाईल, हे पूर्ण स्वच्छ पाणी राहील। इथे बघा छान असे बटाट्याचे या आपण चिप्स बनवून घेतलेले आहेत। छान असे हे मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत, पाणी स्वच्छ बघा झालेलं आहे। आणि याच पद्धतीने बघा धुवून घ्यायचे बघा। चिप्स आपले छान दिसत आहेत बघा या पद्धतीने। आता हे छान असे धुवून घेतलेत, यात मी तुरटी फिरवून घेते बघा। अशी तुरटी फिरवून घ्यायची म्हणजे आपले चिप्स आहेत ते काळे पडत नाहीत, सुकल्यानंतरही ते छान असे पांढरे शुभ्र राहतात मस्त असे बघा। छान असं 4 ते 5 वेळा अशी तुरटी फिरवून घ्यायची, म्हणजे छान असे चिप्स आपले छान असे टाईट पण होतात आणि छान असे पांढरे शुभ्र होतात बघा। मी छान अशी तुरटी फिरवून घेतलेली आहे आणि आता छान अशी तुरटी फिरवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने। आणि तुम्हाला हवं तर तुम्हाला लगेच चिप्स बनवायचे असले तर 10 मिनिटं असंच ठेवून तुम्ही चिप्स बनवू शकता, शिजवून घेऊ शकता। पण मी याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे शिजवून घेणार आहे बघा। असं भरपूर पाणी वतायचं, म्हणजे जी अजिबात यातल्या स्लाइस आहेत त्या अशा उघड्या पडल्या नाही पाहिजेत। भरपूर पाणी ठेवलेलं आहे मी आणि रात्रभर असं झाकून ठेवणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हे बनवणार आहे चिप्स। असं छान असं बघा रात्रभर ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी बघा छान असं मी ते पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये। आता मी अंदाजे पाणी ठेवलेलं आहे, मोठ्या पातेल्यात अर्ध पातेलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता तुरटी फिरवून घ्यायची बघा। इथे सुद्धा आपण चिप्स शिजवून घेणार आहे, त्या पाण्यामध्ये सुद्धा आपण तुरटी फिरवून घ्यायची, म्हणजे चिप्स त्या पाण्यामध्ये छान असे शिजले जातात आणि पांढरे शुभ्र होतात बघा। छान अशी 4 ते 5 वेळा तुरटी यामध्ये सुद्धा फिरवून घ्यायची, पांढरे शुभ्र आपले चिप्स होतात। आता यावर झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। इथे बघा मी झाकण ठेवलेलं होतं आणि छान अशी उकळी आलेली आहे। आणि आता उकळी आल्यानंतर आपल्याला आपण जे चिप्स बनवलेले आहेत ते छान असे नितळून यामध्ये घालायचे, पूर्ण पाणी नितळायचं मग घालायचे यामध्ये, म्हणजे ते छान असे शिजले जातात बघा। अजिबात त्यातलं पाणी ठेवायचं नाही, नितळून असे घालून घ्यायचे। सगळे चिप्स मी या पद्धतीने घातलेले आहेत इथे बघा।
छान असे पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आणि छान असं बघा आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जादा शिजवायचे नाहीत. हे 5 ते 10 मिनटानंतर आपले चिप्स छान असे शिजलेले आहेत. आपल्याला जादा शिजवायचे नाहीत, नाहीतर चिप्सचे तुकडे पडतात. बघा आपल्याला थोडं चिप्स नुसता मऊ करून घ्यायचा आहे, जादा शिजवायचं नाही. मी दाखवते तुम्हाला. असा थोडा मऊ झाला पाहिजे आणि मऊ झाला असा या पद्धतीने चिप्स आपला मऊ झाला की आपण गॅस बंद करणार आहे. या पद्धतीने आता गॅस बंद करून आपण चिप्स काढून घेणार आहे याच्यामधला. आता गॅस बंद केलेला आहे मी आणि सगळे चिप्स काढून घेते पाण्यामधून. चाळणीत काढून घ्यायची, यातलं पाणी निथळून छान असं मी चाळणीमध्ये सगळे चिप्स काढून घेते. यामधले असं बघा पाणी पूर्ण निथळायचं आणि एका चाळणीत अशा पद्धतीने मी काढून घेते. बघा सगळे चिप्स मी इथे या पद्धतीने काढून घेते. बघा याच पद्धतीने सगळे चिप्स मी इथे बघा काढून घेते. बघा इथे सगळे चिप्स मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा इथे सगळे चिप्स काढून झालेले आहेत आपले. आता आपण सुकवायला टाकणार आहे. बघा हे इथे बघा मी सगळे चिप्स या पद्धतीने सुकायला टाकलेले आहेत. बघा असे मोकळे मोकळे असे टाकलेले आहेत सुकायला. असे एकावर एक टाकायचे नाहीत, असे पसरून छान असे आपण सुकायला टाकलेले आहेत. हे छान असे मी कडकडीत असे सुकवून घेणार आहे. 2 ते 3 दिवस असे छान असे सुकवून घेणार आहे. इथे बघा आपले चिप्स छान असे सुकलेले आहेत. बघा एकदम छान असे कडकडीत असे उन्हामध्ये छान असे 2 ते 3 दिवस सुकलेले आहेत. बघा एकदम मस्त असा चिप्स सुकलेला आहे आणि पांढरा शुभ्र एकदम झालेला आहे. बघा एकदम मस्त चिप्स झालेले आहेत. आता तळायला घेऊया. बघा चिप्स तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आपलं छान असं तेल गरम झालेलं आहे. बघा छान असं आपल्याला तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये चिप्स टाकूया. बघा मी याच्यामध्ये चिप्स टाकते. बघा छान असे चिप्स आपले बघा छान असे फुलले जातात. बघा मस्त असे फुललेले जातात, छान असे तळले जात आहेत. बघा मस्त झालेले आहेत. बघा या पद्धतीचे चिप्स आपले. आता दुसरे पण याच पद्धतीने तळून घेऊया. बघा या पद्धतीने आपण चिप्स तळून घेणार आहे. बघा इथे बघा छान असे आपण चिप्स टाकलेले आहेत आणि मस्त तळले जातात. बघा आपले चिप्स छान असे तळले जात आहेत आणि छान असे फुलत आहेत. बघा मस्त फुलत आहेत, एकदम छान असे फुलत आहेत आणि छान झालेले आहेत. बघा आपले चिप्स वेफर्स छान झालेले आहेत. बघा याच पद्धतीने मी सगळे चिप्स तळून घेतलेले आहेत. बघा मस्त असे आपले चिप्स वेफर्स झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. तुम्हाला बघून समजतच असेल. बघा तोडून दाखवते मी तुम्हाला. एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत. बघा एकदम मस्त असे. तुम्ही पण अशा पद्धतीने चिप्स बनवून तुम्ही पण या पद्धतीने चिप्स बनवा. एक तुमचे पण छान होतील आणि उपवासला मस्त लागतात. बघा आणि तुम्ही या पद्धतीने जर बनवले पण तुमचे पण चिप्स छान होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.